सारखी संस्था सहकार्यावरतीच ज्या भारतामध्ये तर आहेच ती बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपला सहकार हा विषय तिथपर्यंत ते घेऊन गेले. आता अजित पवारांचं तुम्ही पाहिलं असेलच की माळेगाव सहकारी साखर कारखाना जो होता त्याच्या निवडणुकीला ते उभे राहिले आणि आता चेअरमनपदी देखील ते आहे. तर याच्या मागचं नेमकं राजकीय गणित कसं असतं? आता महाराष्ट्रामध्ये किती सहकारी साखर कारखाने असतात? महाराष्ट्रामध्ये 2.22 लक्ष एवढे सहकारी कारखाने आहेत, संस्था आहेत, एवढ्या आहेत. सहकार हा एक बिझनेस नाही. सहकार हा लोकांच्या हेल्पसाठी, लोकांसाठी काम करण्यासाठी आहे. की अगोदर मला सांगा की फायदे काय आहेत त्याचे सहकार चळवळीचे आणि त्यासोबतच काही नुकसान किंवा काही तोटे देखील आहेत का? सहकारी कारखाना हा थोडासा मागे राहिलेला आहे ॲज कम्पेअर्ड टू खाजगी कारखाना. एका सहकारी साखर कारखान्याचं उत्पन्न किती असू शकतं बरं वर्षाचं? 10 कोटी ते 500 कोटी एवढं उत्पन्न असू शकतं. त्याचा नफा जो आहे तर खरंच भागीदारांच्या खिशात जातो का वरती जे काही 4-5 लोक बसलेले आहेत त्यांच्या सेवा आणि नफा यातला समतोल सहकारी बँकेने कसा शोधला पाहिजे? आता सहकार जी संस्था आहेत त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण किती आहे? नाही, ॲक्च्युली खरंच महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांमध्ये महिलांचा प्रकार फारच कमी आहे. सहकार चळवळ नाव साधं वाटतं पण त्यामागे खूप मोठी गुंतागुंत असते. यशवंतराव चव्हाणापासून सुरू झालेली ही चळवळ आज हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुख्य भाग बनली आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास नेमका काय आहे? साखर कारखान्यामागचं राजकारण आणि अर्थकारण कशाप्रकारे चालतं? त्यासोबतच कोऑपरेटिव्ह बँक्स, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स, गव्हर्नमेंट बँक, प्रायव्हेट बँक या सगळ्या वेगवेगळ्या बँकांमधला फरक नेमका काय आहे? या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित निकम सर. डॉक्टर अभिजित निकम हे अर्थतज्ञ, सहकार अभ्यासक आणि अनुभवी मार्गदर्शक आहेत. मंडळी, त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँक या विषयावरती PhD केली आहे. 24व्या वर्षामध्येच त्यांच्याकडे 94 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट्स होते आणि एवढ्या कमी वयात 94 सर्टिफिकेट्स मिळवल्याचा त्यांचा एक विश्वविक्रम देखील आहे. आणि आज आपण त्यांच्यासोबत या विषयावरती चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ कमी वेळामध्ये पाहायचा असेल तर तुम्ही 1.5x स्पीडमध्ये देखील पाहू शकता. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच अर्थपूर्ण पॉडकास्टसाठी आमच्या बोल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. माझा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बेसिक असा प्रश्न तुम्हाला असा आहे की सहकार चळवळ त्याचा इतिहास नेमका काय आहे? ती कधीपासून सुरू झाली आणि कुठून सुरू झाली? तर सहकार चळवळ ही भारतामध्ये इसवी सन 1904 याची सुरुवात झाली. बरं. सहकार चळवळ जी स्थापन झाली म्हणजे जी सुरुवात झाली ती सर्वप्रथम भारताने सहकारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली. आणि महाराष्ट्रामध्ये अराऊंड 1960च्या दरम्यान सुरुवात झाली. ती सुरुवात अशी झाली की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून यांची सुरुवात झाली. त्यांनी महाराष्ट्रामध्ये बरेच असे कार्य केले सहकार चळवळीला बूस्ट करण्यासाठी. त्या माध्यमातून सहकार चळवळीला एक दिशा मिळाली आणि वेगवेगळे सहकार कारखाने, दूध व्यवसाय, वेगवेगळे कारखाने, एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्या सुरुवातीस त्यांनी बळ दिले आणि ते आता सध्या खूप एक वेगळ्या लेवलला गेलेले आहे सहकाराच्या माध्यमातून. बरं. आता मला एक बेसिक असा प्रश्न पडतो आहे, सहकार आणि सहकार कारखाना किंवा सहकारी बँक किंवा सहकार काही पण एखादी संस्था असेल त्याच्यामध्ये आणि ज्या नॉर्मल आपल्या बँका असतात, नॉर्मल आपले कारखाने असतात, त्याच्यामध्ये नेमका फरक काय असतो? बघा, सहकार या शब्दामध्येच लिहिलेलं आहे की एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या हेल्पने ते पुढे जातात. बरं. आणि ज्या प्रायव्हेट आहेत त्याच्यामध्ये कोण ना कोणतरी एखादा पर्सनल व्यक्ती किंवा एखादा इन्व्हेस्टर असतो, त्या माध्यमातून ते कार्य करत असतात. सहकारी ज्या संस्था असतात त्यामध्ये सहकारी संस्था, सहकारी बँक, सहकारी इन्स्टिट्यूट, सहकारी एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सहकारी संस्था, सहकारी वेगळे हाऊसिंग सोसायटी, सहकारी बँक्स ह्या सर्व असतात त्या एकमेकांच्या संघटनेने त्या बनलेल्या असतात आणि त्या संघटनेच्या लोकांच्या हितासाठी किंवा सामाजिक सोशल वर्कसाठी त्या काम करतात. मग त्याची मालकी कोणाकडे असते? त्याची जी मालकी असते ती त्याचे जे शेअर होल्डर असतात, त्याचे जे आपण जसं कंपनीमध्ये शेअर होल्डर आपण बघितले असणार तसं सहकारामध्येही त्यांचे भागधारक असतात.
प्रत्येकाला एक शेअर दिलेलं असतं. प्रत्येक त्यातला लोकल गावकरी असेल किंवा त्यामध्ये जोही त्याचा भाग घेईल तो त्याचा मालक असतो. सो म्हणजे आपल्या कंपन्यांसारखंच तिथे शेअर होल्डर असतात. येस, आणि मग ते शेअर होल्डरकडे ती मालकी असते. करेक्ट. प्रत्येक एक जो व्यक्ती, समजा आता मला एक्झाम्पल कंपनीमध्ये जायचं आहे तर मी 10 शेअर 20 शेअर परचेस करतो, तर माझी मालकी तेवढ्या शेअरच्या लिमिटेड असते. तसंच सहकारामध्ये एक व्यक्तीला एक शेअर मिळतो आणि तेवढाच वोट पण त्याला करू शकतो. समजा एखादा मला निवडणूक, सहकारमध्ये पण जे मंडळ असतं, जे अधिकारी असतात, त्यांच्यामध्ये निवडणूक होत असते प्रत्येक वेळेला, तर त्यावेळेला तो खूप मोठा रोल प्ले करतो त्या निवडणुकीमध्ये. बरं, म्हणजे तिथे एक माणूस एकच शेअर घेऊ शकतो. येस, एक माणूसचा एकच. म्हणजे मला वाटतं हा मेजर डिफरन्स आहे नॉर्मल कंपन्यांमध्ये आणि याच्यामध्ये. येस, नॉर्मल कंपन्यांमध्ये तुम्ही कितीही शेअर घेऊ शकता, जेवढे पैसे द्याल तेवढे शेअर तुम्हाला मिळतात, पण इथे एका माणसाला एकच शेअर मिळतो. येस, वोटिंग राईट्स दोघांमध्ये पण वोटिंग राईट्स एका शेअरला एकच असते. पण जी क्वांटिटी असते ती दोघांकडे आपण घेऊ शकतो. पण सहकारामध्ये कसं आहे की तुम्ही 10 घ्या, 20 घ्या, 100 घ्या, तुम्ही एकच माणूस आहे तर तुम्हाला एक लिमिटेड एक वर्क करण्याची क्षमता असते. पण जर तुम्ही प्रायव्हेटली बोलला तर त्याच्यामध्ये तो एक बिझनेसच झाला आहे. पण सहकार हा एक बिझनेस नाही. सहकार हा लोकांच्या हेल्पसाठी, लोकांसाठी काम करण्यासाठी आहे. बरं, आपण जेव्हा सहकार चळवळीचा इतिहास जर पाहिला, यशवंतराव चव्हाणांपासून ती स्टार्ट झाली, तुम्ही आत्ता सांगितलं, त्यांनी शेतकऱ्यांसाठी दुधामध्ये सहकार आणलं, बँकेमध्ये आणलं, किंवा त्यासोबतच बाकीच्या जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये सहकार चळवळ आपल्याला दिसून आली. तर यशवंतराव चव्हाणांचं नेमकं योगदान कसं होतं, त्यांनी काय काय काम केलं, मला थोडंसं समजून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. बघा, आपण जर इंग्रज काळात जर महाराष्ट्र पाहिला तर आपल्यावरती इंग्रजांचे राज्य होते. तर प्रत्येक व्यक्ती हा जो होता तो प्रत्येकावरती काही ना काहीतरी प्रेशर होता इंग्रजांचा. त्यांना कोणी पुढे येऊ देत नव्हतं, ते दबलेले होते बेसिकली. पण यशवंतराव चव्हाण यांनी काय केलं, त्यांनी सहकाराची एक गती प्राप्त केली. लोकांना सहकार म्हणजे काय हे सांगितलं. आणि त्यांनी जसे की तुम्ही 2-3 शब्द वापरले, सहकार संस्था, सहकारी दूध, त्यांनी प्रत्येक सहकार जो जिथे म्हणजे आपण लाईक एक्झाम्पल समजा सहकारी दूध संस्था होत्या किंवा लोकांना शेतीसाठी कर्ज लागतं, तर कर्ज कसं भेटणार, तर त्यांनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या बनवल्या. त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला त्याला पीक घ्यायला, त्याला विमा घ्यायला तिथून कर्ज भेटायला लागलं, तो शेती करायला लागला. समजा आता माझ्याकडे गाव आहे, गावामध्ये लोक म्हशी किंवा शेतीपालन करतात, तर त्यांना बरेचसे लाईक हेल्प लागते, पैशांची मदत लागते की बाबा मी अजून कसं मी पुढे जाऊ. तर त्यांनी मग दूध संस्था स्थापन केल्या, त्या माध्यमातून त्याला अजून बूस्ट भेटला. त्यांनी ते दूध संघ मोठे मोठे स्थापन झाले. जसं तुम्ही बघत असाल की अमूलसारखी संस्था जी आज सहकारावरतीच, जी आज भारतामध्ये तर आहेच, ती बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपला सहकार हा विषय तिथपर्यंत ते घेऊन गेलेत. सो सहकार हा विषय खूप काही आपल्याला शिकवतो. आणि यशवंतराव चव्हाण यांचे खूप योगदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांना सहकार महाराज हा पुरस्कारही देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना सरकार महाराज हा पुरस्कारही दिला होता. आणि हे लाईक कोणालाही माहिती नसेल की त्यांना सहकार महाराज हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ग्रेट. परंतु आता जर आपण पाहिलं, यशवंतराव चव्हाणांनी ज्या प्रकारे सहकार चळवळ चालू केली, त्यावेळेसचं गणित आणि आत्ताचे गणित याच्यामध्ये काही अंतर आहे का? मला हे याकरता म्हणायचं आहे, एक उदाहरण तुम्हाला मी देतो. आता अजित पवारांचं तुम्ही पाहिलं असेलच की माळेगाव सहकारी साखर कारखाना जो होता त्याच्या निवडणुकीला ते उभे राहिले आणि आता चेअरमनपदी देखील ते आहेत. तर याच्या मागचं नेमकं राजकीय गणित कसं असतं, एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या मागचं किंवा एखाद्या सहकारी संस्थेच्या मागचं राजकीय गणित कसं असतं, किंवा त्याच्या मागचं आर्थिक गणित कसं असतं, तर ते थोडंसं सांगा. बघा, सहकार ह्या विषयामध्ये आहे की लोकांचा सहवास असणे, आणि लोकांच्या सहवासाने आपण टीमवर्क जसा बोलतो ना, तसं एक सहकार एक टीमवर्क आहे. लोकांची टीम असते तिथे, जे लोकल लेवलला जे शेतकरी असतात, संघटक असतात, ते सगळे एकत्र येतात आणि ते त्यांच्या हेल्पसाठी किंवा त्यांच्या पुढील त्यांचं लाईफ कशी सुरुवात होईल किंवा त्यांना ते कसे डेव्हलप होतील, त्या अनुषंगाने सहकार हे काम करत असतं. तर त्यामुळे जे आता हे तुम्ही बोलला की जे मालेगाव प्रकरण होतं, जसं की आधी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आधी सहकार जे यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलं होतं, त्यावेळेला ते लोकांच्या हितासाठी काम करायचं. पण आताचं सहकार थोडंसं मला वाटतं राजकीय त्याला जास्त वेग मिळालेला आहे. आणि लाईक त्यामुळे काय होतं की सहकार हा सहकार नसून आता वेगळंच काहीतरी त्याच्यामध्ये होतं आहे की राजकारणी लोक इन्व्हॉल्व्ह झालेत आणि त्यांच्याकडे त्याची सत्ता आहे, ती लोक त्याला रुलिंग करतात असं लोकांना वाटतं. पण अजून भरपूर असे सहकारी संस्था आहेत, सहकारी वेगळ्या पतपेढ्या आहेत, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही आहे आणि त्या सहकारासाठी काम करत आहेत.
बरं. मी अजित पवारांचं एक भाषण पाहिलं होतं जेव्हा ती निवडणूक झाली. त्याच्यानंतर अजित पवारांनी ते जे भागीदार होते त्यांना संबोधताना म्हटलं की मला खूप लोक इच्छुक होते चेअरमनपदी बसण्यासाठी. अमुक उठतोय, तमुक उठतोय, अमुक पॅनलचा येतोय, तमुक पॅनलचा येतोय. एवढे सगळे लोक मागण्या करतायत की मला चेअरमनपदी बसायचं आहे. नक्कीच तिथं काहीतरी आर्थिक लाभ त्या चेअरमन पदामुळे त्यांना भेटत असेल, त्याच्यामुळेच तर लोक मागे लागतात ना. बघा, त्यामध्ये मुख्यतः बरीच कारणं असतात. एकतर आर्थिक लाभ तर हा एक प्रायमरी झाला, हां पण त्याच्या मागे कसं असतं की वेगळे वेगळे राजकीय गणितं असतात. हां समजा जर मी एखाद्या संस्थावरती किंवा एखाद्या बँकवरती चेअरमॅन आहे किंवा एखादी संस्थामध्ये मी डायरेक्टर आहे, तर त्यामागे त्यांचे जे लोकल जे वोटर असतात किंवा लोकल सपोर्टर असतात, जे त्यांचे गट आपण ज्याला हो बोलतो, हो हो ते त्यांचे मजबूत होतात. त्यांना जेव्हा आपण एखादी इलेक्शन बघता की तो राजकीय नेता त्या भागामध्ये जातो आणि प्रचार करतो, हो तर त्यावेळेला त्याला सांगायला चांगलं होतं की बाबा मी माझी संस्था आहे, तुम्हाला संस्थेने हे कार्य केले. कारण तुम्हाला लोकल लेवलला जर काम करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक सहकारी ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून तुम्ही ती कामं करत असतात, कारण का सोशल सर्व्हिस आहे बेसिकली. बरोबर. सो सोशल सर्व्हिस करण्यासाठी सहकार हा खूप मोठा रोल प्ले करतो. ग्रेट. आता मला एक सांगा सर की सहकार चळवळ जी आहे याच्यामध्ये जे काही कारखाने असतील किंवा बँका असतील त्यांचे नक्कीच काही फायदे आहेत. आता ते फायदे काय आहेत ते मला समजून घ्यावं लागेल तुमच्याकडून, की अगोदर मला सांगा की फायदे काय आहेत त्याचे सहकार चळवळीचे, आणि त्यासोबतच काही नुकसान किंवा काही तोटे देखील आहेत का? बघा, सहकारी कारखाने आणि खाजगी कारखाने असे दोन वेगवेगळे प्रकारचे कारखाने असतात. जो सहकारी कारखाना असतो तो त्याचा मालक, तो तिथला शेतकरी, तिथला जो पण शेअर होल्डर आहे तो असतो. जो खाजगी कारखाना आहे त्याचे मालक खाजगी गुंतवणूकदार असतात. जसे आपण कंपनी बघतो ना, प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनी, त्याच टाईपमध्ये सहकारमध्येही दोन भाग आहेत, सहकार कारखाना आणि खाजगी खाजगी कारखाना. कारखाना. तर सहकार कारखान्यामध्ये जो जसं तुम्हाला सांगितलं की जो त्यातला शेअर होल्डर आहे तो त्यातला ओनर असतो. सहकार कारखाना जो असतो त्याच्यामध्ये जी कमिटी बनते, ज्याला आपण डायरेक्टर किंवा आपल्या भाषेमध्ये खजिनदार बोलतो, हो अध्यक्ष बनतो, हो ते त्यामधलेच त्या शेअर होल्डरमधलेच लोक असतात. ती लोक त्या पदावरती जातात. आणि अपोजिट जो प्रायव्हेट कारखाना असतो त्याच्यामध्ये एखादा नेता किंवा जो इन्व्हेस्टर आहे तो त्याचा ओनर असतो. त्यामुळे सहकारी कारखाना हा थोडासा मागे राहिलेला आहे ॲज कम्पेअर्ड टू खाजगी कारखाना. आणि सहकारी कारखान्यामध्ये गव्हर्नमेंट ही त्याचं हस्तक्षेप करते, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची रुलिंग असतात, गव्हर्नमेंटचे कायदे त्याच्यामध्ये असतात. आणि खाजगी कारखान्यामध्ये पण असतात, पण लिमिटेशन खूप असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे ते जास्त ग्रो होत नाहीत खाजगी सहकारी साखर कारखाना. आता मला एक सांगा की जे काही सहकारी साखर कारखाने आहेत तर यांच्या कार्यपद्धतीमध्ये काय अंतर असतं का, की सहकारीमध्ये कार्यपद्धती कशी चालते आणि आपल्या खाजगीमध्ये कार्यपद्धती कशी चालते, कार्यपद्धती पण आणि त्यासोबतच डिसिजन मेकिंग कशी असते? आता खाजगीमध्ये तर माहिती आहे आपल्याला, खाजगीमध्ये 2-3 काय जे काही पार्टनर असतील त्यांचेच पूर्ण डिसिजन मेकिंग असेल, तर सहकारीमध्ये यांचं प्रमाण डिसिजन मेकिंग कशी केली जाते आणि त्यांची कार्यपद्धती कशी राहते? बघा, दोन्ही क्षेत्रामध्ये त्या खाजगी कारखाना घ्या किंवा तुम्ही सहकारी कारखाना घ्या, प्रत्येक कारखान्यामध्ये तज्ज्ञ निवडलेले असतात. पण तज्ज्ञ असूनसुद्धा आता समजा खाजगी कारखाना जो असतो त्याच्यामध्ये जो पण रुलिंग पार्टीचा किंवा एखादा नेता असेल किंवा एखादा इन्व्हेस्टर असेल, तो त्याला पूर्ण रूल करतो. आणि जो सहकारी कारखाना असतो तो त्यामधला जे त्यांची बॉडी निवडलेली असते इलेक्शन करून, त्यामधलाच एखादा व्यक्ती किंवा त्यामधले जे 3-4 लोक असतात ज्या पदावरती ते लोक असतात, जसे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, ती लोक त्याचे डिसिजन मेकर असतात. बरं. तुम्ही आत्ता बोलताना 2-3 वेळा म्हटलात की सहकारी साखर कारखान्यामध्ये किंवा सहकारी संस्थांमध्ये जी मालकी असते ती भागीदारांकडे असते. खरंच ती भागीदारांकडे मालकी असते का फक्त ते नावाला असतं आणि काही राजकीय 4-5 नेते असतील किंवा एखादा मोठा गट असेल त्याच लोकांची सत्ता किंवा त्याच लोकांकडे जास्त मालकी त्या संस्थेची असते? बघा, जे सहकारी कारखाने असतात त्यामध्ये आता आपण जर एखादा सहकारी तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही एखादी सहकारी संस्थेचा सभासद व्हा. दोन्ही पण व्हा, सहकारी संस्थेचा पण व्हा आणि खाजगी संस्थेचा व्हा. तुम्हाला लगेच त्याचा जो फरक आहे तो जाणून येईल.
तर जे सहकारी संस्था असतात बेसिकली त्या ॲज पर गव्हर्नमेंट रूल जो सहकारी कायदा आहे महाराष्ट्र स्टेटचा जो कॉपरेटिव्ह ॲक्ट आहे हां. त्याप्रमाणे चालतात. सेम पॅरलली ज्या खाजगी संस्था आहेत त्या पण त्याच कायद्यानुसार चालतात. पण फरक एवढाच असतो की खाजगीमध्ये एखादा आपला महाराष्ट्रामध्ये एखादा नेता असेल किंवा एखादा इन्व्हेस्टर असेल त्यांचा भाग मोठा असतो, हो. ते डिसिजन मेकर असतात. आणि जो सहकारी कारखाना असतो त्याच्यामध्ये तिथले जे लोकल असतात, तिथले जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात त्यांचा याच्यामध्ये वाटा असतो की ती लोक डिसिजन मेकर असतात. बरोबर 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 ठीक. आता महाराष्ट्रामध्ये किती सहकारी साखर कारखाने असतील? एक महाराष्ट्रामध्ये 2.22 लक्ष एवढे सहकारी कारखाने आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे लाईक 2,22,000 सहकारी कारखाने आहेत. त्यामध्ये कारखाने आहेत, संस्था आहेत, पतपेढ्या आहेत, वेगळ्या वेगळ्या आपले जे शेतकऱ्यांसाठी वेगळ्या संस्था आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत, कॉपरेटिव्ह बँक्स आहेत. असे 2,22,000 एवढे आपल्याकडे संस्था आहेत. सहकारी संस्था 2,22,000 आहेत. येस. बरं, आता मला एक प्रश्न पडतोय की एवढ्या मोठ्या संस्था आहेत, एवढ्या मोठ्या बँक आहेत, एवढे मोठे कारखाने आहेत. आता हे चालवायला नेमका पैसा कसा ते गोळा करतात, पैसा कसा जमा करतात? यांना बँकेकडून लोन मिळतात का? आणि लोन जर मिळत असतील तर ते कुठल्या अटींवरती, कुठल्या नियमांवरती लोन मिळतात? आणि ते पैसा नेमका कसा जनरेट करतात? बघा, मुख्यतः 3 प्रकारे सहकारी संस्था असतात त्यांना लोन किंवा तुमच्या फंडिंग होते. पहिली फंडिंग असते जसं तुम्हाला सांगितलं की शेअर कॅपिटल. जर तुम्हाला भागीदारी जर तुम्ही घ्यायची असेल, तुम्हाला एक अमाऊंट त्यांचा असतो, XYZ अमाऊंट असतो, तो तुम्हाला त्याचा भागीदारीचा हिस्सा द्यावा लागतो. मग तुम्ही त्याचे भागीदार होता, तुम्ही त्याचे मालक होता. हा एक प्राथमिक एक वे झाला त्यांचं शेअर होल्डिंग घेणे, हा फर्स्ट झाला. सेकंडली जेव्हा एखादी संस्था चालते तेव्हा त्याचा थोडाफार नफा होत असतो. बरोबर. तर तो नफा ती लोक एका रिझर्व ज्याला बोलतो आपण रिझर्वमध्ये ती लोक तो फंड ठेवतात आणि तोही ती लोक वापरतात. थर्डली आपल्याला लोनची गरज लागते. प्रत्येक कारखान्याला किंवा प्रत्येक संस्थेला लोन लागतं. तर त्या लोनच्या माध्यमातूनही पैसा जनरेट होतो किंवा पैसा त्यांना मिळत असतो. 3 प्रकारे त्यांचा रेव्हेन्यू जो तो जनरेशन होतो आणि 3 प्रकारे या बँका जे आहेत ते पैसा गोळा करतात. बरोबर, ठीक आहे. आता एखाद्या सहकारी कारखान्याचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टीवरती डिपेंड राहतं? आणि आवक तर समजले आपल्याला की आपल्याला 3 प्रकारे त्यांचा पैसा येतो. त्यांचे जावक कुठं कुठं असते, कुठं कुठं त्यांचा पैसा खर्च होतो? बघा, सहकारी कारखाना असेल किंवा एखादी सहकारी इन्स्टिट्यूट असेल, त्याची जे रेव्हेन्यू जनरेशन आहे ते त्याचं कार्यक्षेत्र ठरवतं. त्याला किती त्याचं क्षमता आहे एखादी वस्तू प्रोड्यूस करण्याची किंवा एखादी त्याची लिमिटेशन किती आहेत त्याच्यावरती आहे. किंवा त्या जी संस्था आहे ती त्याचं कार्य किती आहेत, त्याचे ऑब्जेक्ट काय आहेत, ते काय कशामध्ये काम करत आहेत किंवा काय त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याप्रमाणे त्यांचं ते टर्नओव्हर डिसाईड होतं. जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत असेल की पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, यामध्ये बरेच साखर कारखाने आहेत. खूप जास्त. आणि या साखर कारखाने किंवा तुमच्या कॉपरेटिव्ह बँक्स आहेत, त्यांना कॉपरेटिव्ह बँक साखर कारखान्या त्यांना मदत करतात लोनसाठी. आणि त्यांच्या माध्यमातून हे जे कारखाने आहेत ते अजून एक्सपांड होत चाललेले आहेत. सो कॉपरेटिव्ह बँक हे वायटल रोल प्ले करतं त्यांना हेल्प फंडिंगसाठी. आणि त्या माध्यमातून वेगळे सहकारी कारखाने, वेगळे खाजगी कारखाने उगमास येतात आणि ते आपल्या महाराष्ट्रासाठी एक बोलतात ना की एक चालना देतात. बरं, आता उत्पन्न तुम्ही म्हटलात की आपल्याला इथून उत्पन्न मिळतं. एका सहकारी साखर कारखान्याचं उत्पन्न किती असू शकतं बरं वर्षाचं? एक तुम्ही अंदाजे पकडू शकता, जो सहकारी साखर कारखाना असतो अंदाजे एक 10 कोटी ते 500 कोटी एवढं उत्पन्न असू शकतं. 500 कोटी असू शकतं. बरं, आणि त्याचा जो नफा होतो, सपोज 10 कोटी असेल आणि त्याचा नफा समजा झाला 1 कोटी नफा झाला त्याचा, एक एक्झाम्पल सांगतोय. त्याचा पैसा, त्याचा नफा जो आहे तर खरंच भागीदारांच्या खिशात जातो का वरती जे काही 4-5 लोक बसलेले आहेत त्यांच्या खिशात जातो? बघा, मुख्यतः जो सहकारी, जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, सहकारी कारखाना हा तिथल्या भागीदारांचा असतो आणि जो खाजगी कारखाना असतो तिथला कोण ना कोणतरी नेते असतात किंवा त्यातले इन्व्हेस्टर लोक असतात. तर जो नफा असतो मुख्यतः सहकारी कारखान्यामध्ये त्यातला भागीदार जेवढे भागीदार आहेत त्यांना जातो व काही पोर्शन ती लोक रिझर्व फंड सेव्ह करून ठेवतात. अगर काही एमर्जन्सी आली किंवा एखादं काही आपल्याला मोठं सुरुवात करायची असेल, एखादा आपल्याला गाळा घ्यायचा असेल सहकार्यासाठी किंवा एखादी मशिनरी इम्पोर्ट करायची असेल, त्यावेळेला तो तिथे पैसा वापरला जातो. आणि प्रत्येक जो खाजगी कारखाना आहे तो जो पैसा असतो बेसिकली त्या जो पण इन्व्हेस्टर आहे त्याला तो भेटतो.
बरोबर. आजकाल आपण असं पाहतो की सहकारी साखर कारखाने हे राजकीय ताकद बनवण्याचं, राजकीय ताकद मिळवण्याचं एक केंद्र बनलेलं आहे, असं तरी आता सध्या चित्र दिसून येतं. तुम्हाला काय वाटतं, ते बरोबर आहे का? तसे जे गव्हर्नमेंटने ॲक्च्युली काय केलं आहे की सर्वांना, जसं आपलं जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला राईट टू लाईक आपल्याला वेगळे वेगळे राईट्स दिलेले आहेत. त्या राईट्समध्ये असं राईट नाही आहे की बाबा तुम्ही हे करा, तुम्ही हे करू नका. जे एथिकल आहेत किंवा जे संविधानाला बांधून आहेत ते सर्व आपण कार्य आपल्या भारतामध्ये करू शकतो. त्यामुळे समजा तुम्ही सहकारी ही कारखाने ओपन करू शकता, तुम्ही खाजगी कारखाने ओपन करू शकता. मग ते चाहे तो एखाद्या नेत्याने ओपन केलेला असो किंवा एखाद्या सामान्य माणसाने एखादी संस्था ओपन केलेली असो, तर त्याला असं काही बंधन नाही की राजकीय लोकच त्याच्यामध्ये येतात. कोणीही ओपन करू शकतं, फक्त तुम्हाला. पण ती ताकद बनवतात ना राजकीय लोक, येऊन ते ताकद बनवतात सहकारामधून. आता महाराष्ट्रामध्ये तर तेच तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादा कारखाना असतो, एखादा इन्स्टिट्यूट असते किंवा एखादी बँक असते. या प्रत्येक एखादा तिथला जो लोकल लीडर आहे किंवा एखादा MP आहे, MLA आहे किंवा तिथला खासदार असो किंवा नगरसेवक असो, त्याच्या मालकीचा असतो. हो, बरोबर. म्हणजे तेच म्हणायचं की राजकीय लोकांचीच तिथे ताकद जास्त होते किंवा राजकीय लोकांचाच कंट्रोल अशा सहकारी साखर कारखान्यावरती म्हणा, सहकारी बँकेवरती म्हणा, तर त्यांचीच पकड जास्त असते, हे दिसून येतं. येस. त्यामुळेच भारत सरकारने जस्ट 2021मध्ये आपलं एक नवीन डिपार्टमेंट स्टार्ट केलं, कॉर्पोरेट डिपार्टमेंट त्यांनी स्टार्ट केलं. मला वाटतं 1904मध्ये सहकाराची चळवळीची सुरुवात झाली आणि भारत सरकारने 2021मध्ये त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट, स्वतंत्र डिपार्टमेंट त्यांनी अंमलास आणलं. तर त्याचं हे एकच कारण असू शकतं की हे जे राजकीय आहेत त्यांना जास्त पॉवर मिळत आहेत, ती जास्त रुलिंग करत आहेत, लोकांना जसं पाहिजे तसं देत नाही. त्यामुळे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नवीन भूमिका घेतली. बरं, ठीक आहे. आता मला एक थोडंसं, तुमचा अभ्यास चांगला आहे सहकार या क्षेत्राबद्दल, चळवळीबद्दल तुमचा अभ्यास चांगला आहे. आता मला सांगा, जर एखादा व्यक्ती आहे, एखादा मुलगा आहे, सपोज वय त्याचा असेल 24-26 वर्षाचा एखादा मुलगा आहे आणि त्याला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, बट त्याचे असं आहे की मला सहकारातून काही व्यवसाय चालू करता येईल का, प्रायव्हेटमध्ये किंवा सोल ओनरशिप ठेवण्यापेक्षा सहकारामधून काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत का तरुणांपुढे, किंवा त्याला काय करता येईल किंवा त्याने काय करायला पाहिजे? बघा, प्रत्येक सहकार तुम्हाला सांगितलं की 2.22 लक्ष सहकारच्या संस्था आहेत, बरोबर, पूर्ण आपल्या इंडियामध्ये आहेत. तर तेवढ्या संधी त्या व्यक्तीकडे आहेत. आता तो कोणती संधी घेतोय किंवा कोणत्या याच्यामध्ये जातोय तर त्याचा निर्णय असतो. बरोबर, त्याच्या क्षमतेनुसार क्षेत्र तो निवडेल, त्याला संधी उपलब्ध असू शकतात. राईट. बट कसं? आता एक्झाम्पल घ्या की तुम्ही पतपेढी आहे, एखादी पतपेढी असते, त्याला पतसंस्थाच्या अंदर तो रजिस्टर होतो. तर त्याच्यामध्ये तो कार्यदक्ष होऊ शकतो किंवा कलेक्शन मॅनेजर होऊ शकतो किंवा तो त्यांची टीम म्हणून एक एजंट होऊ शकतो. हेच पतपेढीमध्ये झालं. किंवा समजा की तो एखादी कृषी पतपेढी आहे किंवा कृषी संस्थान आहे, त्याच्यामध्ये आपण रिसर्च करू शकतो, कृषी संस्थामध्ये रिसर्च करू शकतो. किंवा इन्शुरन्स, एखादी इन्शुरन्स टाईपची संस्था जर असेल तर तो इन्शुरन्स प्रोव्हाइड करू शकतो. प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक खेड्यागावामध्ये जाऊन तो इन्शुरन्स देऊ शकतो. किंवा समजा की दूध संस्था असतात, ज्या दूध संस्था असतात, त्याच्यामध्ये तो एक त्याचा गट बनू शकतो आणि त्या माध्यमातून तो प्रत्येक गावागावातून, प्रत्येक शहरातून तो दूध कलेक्शन करून तो पुढे मोठ्या दूध संस्थेला तो दूध देऊ शकतो. बरं, म्हणजे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला काही ना काही करण्याची संधी आहे, प्रत्येक सहकार क्षेत्रामध्ये स्कोप आहे. बरं, असं काही 3 आयडिया तुम्ही मला देऊ शकाल का? आज महाराष्ट्राला काही आयडिया तुम्ही देऊ शकाल का की सहकारामध्ये या गोष्टी आहेत जिथं तरुण आज आला तर उद्याचं भविष्य त्याचं चांगलं होऊ शकतं, किंवा फ्युचरिस्टिक काही अप्रोच की हां हे ट्रेंडमध्ये आहे, किंवा इथं रोजगाराच्या संधी येणाऱ्या काही काळामध्ये उपलब्ध होऊ शकतात, अशा काही आयडियाज? बघा, आपला भारत जो आहे तो कृषीप्रधान देश आहे. तर सहकार क्षेत्रामध्ये कृषीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तसं कृषी असा हा विषय आहे की त्याच्यामध्ये जर समजा की एखादी नवीन टेक्नॉलॉजी आपण जर आपल्या सहकार माध्यमातून जर एखादी आणली, महाराष्ट्रामध्ये आणली, तर त्या माध्यमातून आपण खूप लवकर कल्टिवेशन किंवा जसं तुम्ही बघत असाल की आपल्या भारतामध्येच जास्त करून आपण कृषी करतो. पण जे बाहेरचे देश आहेत, चायना घ्या, इंग्लंड घ्या, USA घ्या, तिकडे असं काही होत नाही, तिकडे शेती होत नाही. पण ती लोक पण त्यांचं चालू असतं जगणं. ती लोक काही ती लोकही अन्न खातात बेसिकली. मग ते जे अन्न आहे किंवा ते जे घटक आहेत ते आपल्या महाराष्ट्रातून मोस्टली तिथे एक्सपोर्ट होतात. तर हा असा एक क्षेत्र आहे की त्याच्यामधून आपण एक
एक्सपोर्ट आपले जे आपण उगवतो शेतीतून ते आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर एक हा एक बिझनेस एक आहे. किंवा ज्या दूध संस्था आहेत त्यांना जास्त चालना दिली तर तेही एक मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. सेकंडली डिस्ट्रिक्ट बँक ज्या असतात त्याच्यामध्येही भरपूर संधी असतात काम करण्यासाठी. लाईक लोकली तुम्ही बँकसोबत टायअप करू शकता. वेगळ्या वेगळ्या सुविधा तुम्ही डिस्ट्रिक्ट बँकला हेल्प करून जोडूनच तुम्ही ज्या ग्रामपंचायती असतात लोकल लेवलला त्यांनाही तुम्ही टायअप करून त्या डिस्ट्रिक्ट बँकच्या सेवा तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकता. बरं, पण आता तुम्ही खूप छान आयडिया दिलेत. पहिलं तुम्ही म्हटलात की कृषीमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कृषीमध्ये एखादा युवक, एखादा तरुण एक्सपोर्ट करू शकतो. दुसरी तुम्ही सांगितलं की दुग्धामध्ये आपल्याला चांगलं काम करण्याची संधी आहे. आणि तिसरं तुम्ही सांगितलं की बँक. पण आता मला सांगा की जर एखादा तरुण आहे, एखादा युवा पाहतो आहे आपली पॉडकास्ट आणि त्याला एखादी सहकारी संस्था स्थापन करायची आहे. त्यानं ठरवलं की मला दूध क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, मला एखादी सहकारी संस्था स्थापन करायची. तर त्याची प्रोसेस नेमकी कशी असते, काय तरतुदी असतात ज्या त्याला ते पूर्ण करावं लागतील, काय अटी असतात, काय नियम असतात? कारण आज भारतामध्ये एखादा बिझनेस स्टार्ट करणं, प्रायव्हेटचं मी सांगतो, एखादा बिझनेस स्टार्ट करणं, एखादी संस्था किंवा एखादा नाही का कंपनी उभारणं एवढं सोपं नाही आहे. त्याला खूप साऱ्या अप्रुव्हल्स घ्याव्या लागतात, सरकारी चक्रा मारावं लागतात. तर एखादा सहकारी संस्था उघडण्यासाठी काय काय प्रोसेस किंवा प्रक्रिया कशी काय असते त्याची? बघा, सहकारी संस्था स्थापन करणे हे लाईक कोणीही करू शकतं. बरं. फक्त त्यासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत. जसं ॲज पर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960च्या माध्यमातून त्यांनी पूर्ण सांगितलं आहे, नियमावली दिलेली आहे की तुम्ही कसं स्थापन करू शकता. त्यामुळे नियम खूप सिंपल आहेत. पहिला नियम असा असतो की कमीत कमी 10 लोकं लागतात एखादी सहकार संस्था स्थापन करण्यासाठी. तर मिनिमम 10 लोकांची असते आणि मॅक्सिमम तुम्ही कितीही मेंबर होऊ शकता. सेकंडली जे इन्व्हेस्टमेंट असते ती तुम्हाला थोडीफार करावी लागते, कारण का सहकार संस्था जर स्थापन करत आहात किंवा खाजगी संस्था त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते. थर्डली तुम्हाला तुमचे उद्दिष्ट, तुमचा आर्टिकल, जसं कंपनीसाठी आर्टिकल ऑफ असोसिएशन असतं तसं सहकारी संस्थेसाठी MOA बनतो की तुम्ही काय काय तुमचे उद्दिष्ट आहेत. तुम्ही एज्युकेशनसाठी आहात की तुम्ही सोशल वर्कसाठी आहात की तुम्ही हेल्थकेअरसाठी आहात की तुम्ही तुमचं ऑब्जेक्ट काय आहे ते तुम्हाला सांगावं लागतं. आणि थोड्याशा तुमचे जे निबंधक असतात, जे आपल्या जसं की प्रत्येक राज्यामध्ये निबंधक असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये निबंधक असतात, त्या निबंधकाला तुम्हाला ह्या सर्व डॉक्युमेंट, तुमचे बेसिक KYC डॉक्युमेंट सर्व द्यायचे असतात. आणि ते दिल्यानंतर तुम्हाला ती लोकं बोलवतात, तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्हाला लगेच सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन देतात. यामध्ये ह्या बेसिक प्रोसेस आहे एखादी संस्था स्थापन करण्यासाठी. बरं, तुम्ही म्हटलात की तुम्हाला कमीत कमी 10 लोकं लागतात. आता ते 10 लोकं सपोज मी जोडले आणि मला एखादी संस्था स्थापन करायची आहे, त्याच्यामध्ये जी मालकी असेल ती 10 लोकांमध्ये इक्वली असेल की त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतो, काही मिसप्रपोर्शन असू शकतात त्याच्यामध्ये? बघा, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काय असतं, एक फाउंडर मेंबर असतो, एक लाईफ टाईम मेंबर त्याच्यामध्ये निवडावा लागतो. आणि बाकीचे जे लोक असतात, जे मेंबर असतात, ते त्याचे हेल्पिंग हँड असतात. बरं. तर जसं तुम्ही बघत असाल की आता बऱ्याचशा संस्था आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बोलला की एक राजकीय नेता असतो. तर तो राजकीय नेता हा फाउंडर मेंबर असतो त्या संस्थेचा. त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त कंट्रोल असतो. त्यामुळे त्या जास्त कंट्रोल असतो आणि तो एक पॉवर म्हणून असतो. आणि जे बाकीचे जे असतात, समजा मी जर एखादा सोसायटीचा मेंबर झालो तर एक मी प्रायमरी मेंबर झालो, एक शेअर होल्डर झालो. पण तो जो लीडर असतो, फाउंडर मेंबर असतो, तो एक लाँग टर्मसाठी असतो आणि तो त्यांच्याकडेच किंवा त्यांचं जे पुढे त्यांची जी फ्युचर जी त्यांचं मुलं येणार त्यांच्याकडे ते ट्रान्सफर होत असतं. बरं, आता सहकार जी संस्था आहेत त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण किती आहे? मला असं वाटतं की थोडंसं महिलांचं प्रमाण कमी आहे सहकार क्षेत्रामध्ये. आपण सहकारी साखर कारखाने पण पाहतो किंवा सहकारी बँका किंवा जे काही दुग्ध संस्था आहेत त्याच्यामध्येही महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. हे खरंच आहे कमी की रिॲलिटी काही वेगळी आहे? नाही, ॲक्च्युली खरंच महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांमध्ये महिलांचा प्रकार फारच कमी आहे. आणि त्याचे बरेचसे कारणं आहेत, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये की स्त्रियांना जास्त म्हणजे महत्त्व दिलं जात नाही. काही राज्यामध्ये तर जसं तुम्ही केरळ हे राज्य पाहाल तर केरळमध्ये मोस्टली महिला एखाद्या इन्स्टिट्यूटवर किंवा एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला महिला टॉप मॅनेज करतात. पण महाराष्ट्रामध्ये थोडंसं महत्त्व कमी दिलं जात आहे. आणि आपले जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी हे महत्त्व वाढवावं त्यासाठी वेगळे प्रयोग सुरुवात केलेली आहे. पहिला प्रयोग म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप.
जसे आपण बोलतो ना की आपल्या गावाला महिलांची एक एक महिलांची पतपेढी असते किंवा महिलांचं एक ग्रुप असतो, गट असतो. तसं गव्हर्नमेंटने सेल्फ हेल्प ग्रुप नावाचा एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण चालू आहे. महिलांना उद्योग करण्यासाठी, महिलांना हे जे ते जे एखादा बिझनेस करण्यासाठी गव्हर्नमेंट हेल्प करत असते. त्या माध्यमातून त्यांना बळ मिळत असतं, म्हणजे मिळत आहे सध्या. बरं, ठीक आहे. पण तरीही प्रमाण कमीच आहे आणि ते आता वाढवायला पाहिजे किंवा वाढायला हवं, बरोबर. आता मला सांगा सर की आता आपण थोडंसं बँकांबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की सपोज एक शेतकरी आहे, मी एक शेतकरी आहे आणि मला कर्ज हवं आहे, 2 लाखाचं मला कर्ज हवं आहे समजा. तर मी सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या बँकेची पायरी चढली पाहिजे? गव्हर्नमेंट बँकेकडे गेलं पाहिजे, प्रायव्हेट बँकेकडे गेलं पाहिजे किंवा सहकारी बँकेकडे गेलं पाहिजे? बघा, सहकार क्षेत्रामध्ये असं आहे की तुम्हाला सांगितलं की 2.22 लक्ष हा सहकारी इन्स्टिट्यूट आहेत किंवा सहकारी संस्था आहेत. तर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी वेगळं स्कोप आहे. जर तुम्ही कोणतंही नाव घ्या, काही प्रोडक्ट घ्या, तुम्ही सकाळी म्हणजे अंघोळ करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला कुठे ना कुठेतरी सहकार याचा वास येईल. सो सर्वप्रथम जर एखादा शेतकरी असेल तर त्याला ॲग्रिकल्चर कॉर्पोरेट सोसायटी आहेत, त्या माध्यमातून त्यांना फंडिंग होत असतं. त्यांना तो अप्रोच करू शकतो सर्वप्रथम. जर तिथूनही त्याला समजा एखाद्या खेड्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये जर ती ॲग्रिकल्चर बँक नाही आहे तर तो प्रायमरी कॉपरेटिव्ह ॲक्ट ज्या माध्यमातून ज्या बँका सुरुवात झालेल्या आहेत, ज्याला आपण पतपेढी बोलतो, नागरिक संस्था बोलतो, त्यांच्याकडे तो अप्रोच करू शकतो. जर तेही नसेल त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये तर तो डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकमध्ये जाऊ शकतो. डिस्ट्रिक्ट बँक हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आहेच आहे. समजा तेही जर नाही केलं असेल तर महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक्स आहेत, तिकडे तो जाऊ शकतो. तर समजा तेही नाही केलं तर खाजगी बँक आहेत, गव्हर्नमेंट बँक जसे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ह्या बँक आहेत. समजा जर तरीही त्याला लोन नाही भेटत असेल तर तो प्रायव्हेट बँकेकडे जाऊ शकतो. हा एवढं असं जाळं आहे बँकिंगचं तर कुठे ना कुठे त्याला पण सहकार एक असं क्षेत्र आहे की तो जसं की सहकारी ज्या ॲग्रिकल्चर बँक असतात त्या तिथल्या लोकांच्या हेल्पसाठी, तिथल्या लोकांच्या मदतीसाठी त्यांना अभ्यास असतो की त्या लोकांना तिथे काय हवं असतं, त्यांना कसे लोन आपण देऊ शकतो किंवा त्यांना कसं अनुदान देऊ शकतो, त्यांना काय त्यांच्या शेतीसाठी लागणार आहे, त्या अनुषंगाने ते सर्व कार्य करत असतात. बरोबर. नो डाऊट की बँकेचे ऑप्शन तर मल्टिपल अवेलेबल आहेत, खूप साऱ्या बँक्स आज महाराष्ट्रामध्ये आहेत. बट माझा मुद्दा हा आहे की मी शेतकरी म्हणून मी कॉपरेटिव्ह किंवा सहकारी बँकेकडेच पहिल्यांदा का जाऊ? मी एका गव्हर्नमेंट बँकेकडे का नको जाऊ कर्ज घ्यायला? कारण का बघा, ज्या ॲग्रिकल्चर बँक असतात किंवा ज्या डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक असतात त्यांना जास्त अभ्यास असतो. त्यांना जास्त त्यांना माहीत आहे की शेतकऱ्याला काय काय लागू शकतं किंवा काय काय लागणार आहे. ज्या पॉलिसी असतात ना बँकमध्ये, त्या बँकेने त्या शेतकऱ्यासाठी त्यांच्या स्कोपनुसार त्या पॉलिसी बनवलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सहकारी बँकेमधल्या ज्या पॉलिसी असतात त्या शेतकऱ्यांसाठी पूरक असतात, त्यांना इझिली तिथून कर्ज मिळू शकतं, सोप्या पद्धतीनं कर्ज मिळू शकतं. येस. आणि रेट ऑफ इंटरेस्टमध्ये वगैरे काही फरक असतो का? हां, जसं की खाजगी बँक ज्या असतात त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट थोडा हाय असतो. ज्या ॲग्रिकल्चर रिलेटेड बँक असतात किंवा डिस्ट्रिक्ट बँक असतात त्यांचा कर्ज व्याज थोडंसं साधारणतः 1-2% फरक असतो, त्यांना ते कमी असतं. बरं, ठीक आहे. पण आपण असंही पाहिलं आहे की जास्त घोटाळे किंवा जास्त अशा खूप साऱ्या बातम्या आपण पाहतो की अमुक बँकेमध्ये तमुक घोटाळा झाला किंवा काहीतरी उलाढाल झाली किंवा असं काहीतरी एखादा व्यवहार झाला की जो लिगल नाही आहे. आपण हे प्रमाण सगळ्यात जास्त मला असं वाटतं सहकारी बँकांमध्ये जास्त आहे. तर हे खरंच असं सहकारी बँकेमध्ये होतं जास्त की यात काही चुकीचं आहे? बघा, बऱ्याच बँकेचे घोटाळे उघड झालेले आहेत आणि सर्वांनाच ज्ञात आहेत. तर खरोखरच असे घोटाळे होतात, पण त्या घोटाळे होण्यामागचे बरेच कारणं असतात. एक तर त्याची जे चेअरमॅन आहेत किंवा जे त्या खुर्चीवर फाउंडिंग मेंबर असतात किंवा ते जे टीम असते, तर ते जर भ्रष्टाचारी असतील तर तो घोटाळा होणारच. सेकंडली त्यांच्या ज्या पॉलिसी फ्रेम होतात किंवा समजा की तुम्हाला एक्झाम्पल तुमच्याकडे जमीन नाही आहे पण तुमचे खोटे पेपर बनवले आणि मी प्रेझेंट केले आणि मी लोन काढलं, तर त्या माध्यमातून एक फ्रॉड झाला. तुमच्याकडे काहीच नाही पण तुम्हाला मोठे मोठे लोन पास होतात, तुमच्याकडे डॉक्युमेंटच काही नाही पण तुम्हाला लोन भेटतो आहे. थर्डली जे तिथल्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत किंवा तिथले सॉफ्टवेअर आहेत ते अपग्रेडेड नाही आहेत, ते जुन्या काळातले आहेत. काही सहकारी बँकेमध्ये तर अजूनही हाताने एंट्री करतात. असे जर तुम्ही एखाद्या गावखेड्यामध्ये जाल तर तिकडे अजूनही हाताने एंट्री करतात.
तिथे डिजिटलायझेशनचं काही प्रकारच नाही. आणि त्या बँकाचा जो सर्व्हर आहे तो डिस्ट्रिक्ट बँक, जशी आपल्या प्रत्येक जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट बँक असते, तर जी प्रायमरी बँक ज्याला आपण म्हणतो, जी गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये असते, ती प्रायमरी बँक हेल्प करते डिस्ट्रिक्ट बँकांना, त्यांची डॉक्युमेंटेशन मध्ये हेल्प करणाऱ्यांना. जी प्रायमरी बँक असते ती बेसिकली कनेक्टर असते डिस्ट्रिक्ट बँकांना, आणि सगळा घोटाळा जो असतो डॉक्युमेंटची हेराफेरी ही प्रायमरी बँक त्या डिस्ट्रिक्ट बँकेला करते, आणि मग डिस्ट्रिक्ट बँक त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि तो घोटाळा पूर्णपणे होतो. तर कनेक्शन बिटवीन दी प्रायमरी बँक अँड डिस्ट्रिक्ट बँक प्ले अ व्हायटल रोल टू द डिस्प्यूट. बरोबर. म्हणजे आता ही गरज आहे की आपल्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे, त्यांचं आधुनिकीकरण झालं पाहिजे, नाहीतर ह्या अशा गोष्टी होतच राहतील. जर तुम्ही ज्या प्रकारे म्हणतायत की अजूनही गोष्टी हाताने लिहिल्या जातात, तर आपण आज कुठे पोहोचलो आहे. आणि अजूनही आपल्या डिस्ट्रिक्ट बँका ज्या आहेत, आपल्या सहकारी बँका ज्या आहेत, तिथं जर हाताने लिहिलं जात असेल, नोंदी जर त्या रिटर्न असतील, तर त्याच्यामध्ये चान्सेस खूप वाढतात. काही अपप्रकार होण्याचे किंवा काही घोटाळा होण्याचे किंवा काही हेरफेर होण्याचे चान्सेस डेफिनेटली तिथे वाढतात. बरोबर. जिथे मॅन्युअल हस्तक्षेप आला तिथे काही होऊ शकतं. डिजिटलायझेशन ज्या डिस्ट्रिक्ट बँकमध्ये मोस्टली डिजिटलायझेशन आहे, पण ज्या प्रायमरी सोसायटी असतात, ज्या पतसंस्था ज्याला आपण बोलतो ना, गावागावामध्ये पतसंस्था असतात, त्याच्यामध्ये सर्व डिजिटलायझेशन नसतं. आणि ते मेन कलेक्टर असतात, ती लोकं सगळे डॉक्युमेंटेशन सगळं करतात आणि पुढे डिस्ट्रिक्ट बँकेला देतात. मग जर तिथेच जर घोटाळा झाला असेल तर मग पुढे पण तो जातो आणि तो साक्षात त्याला फंड रिलीज होतो आणि तो घोटाळा किती मोठाही असू शकतो. बरोबर. आज आपल्या प्रायव्हेट बँका भारतामध्येच नाही, भारताच्या बाहेरही पोहोचल्यात. बरोबर. पण सहकारी बँका अजून खूप मागे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, सहकारी बँकेचं भविष्य काय असेल पुढे? बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की मी सहकार ह्या विषयावरती बेसिकली PhD केलेली आहे. डिस्ट्रिक्ट बँक माझा हा विषय होता. तर त्याच्यामध्ये मी बरेचसे असे लूप हॉल्स होते ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या थिसिसमधून. आणि मला सांगायला अभिनंदन वाटत असेल किंवा छान वाटत असेल की त्याच्यामध्ये मी बऱ्याच लोकांना भेटलो ह्या विषयामध्ये रिसर्च करताना. तर मी बरेच अधिकारी यांना भेटलो, तर त्यांना मी बरेच काही मुद्दे सांगितले. मला वाटतं की मी PhD जी माझी आहे ना, ती 21 ते 24 या काळामध्ये केली. आणि मला असं वाटतं की माझेच काही मुद्दे त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या जे रिसर्चर टीम होती त्यांना पोहोचले असतील आणि त्यांनी डिपार्टमेंट ओपन केलं असं असू शकतं. पण खात्री नाही, असं काही आपण बोलू शकत नाही, कारण का ते इंटरनल सिक्रेसी असते. प्रत्येक एखादं जर डिपार्टमेंट स्थापन होत असेल तर इंटरनल सिक्रेसी असते, ती लोकं त्या काम करतात. तर खरंच बराच स्कोप आहे कॉपरेटिव्हमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिजिटलायझेशन हे करणं खूप महत्त्वाचं आहे. जर डिजिटलायझेशन झालं तर सहकारी संस्थांना बराच फायदा होऊ शकतो त्या माध्यमातून. आपण लोकल टू ओकल, जसं आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बोलते ओकल टू लोकल, त्याला आपण एक मोठा साथ देऊ शकतो. आणि आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं आहे की आपण 2047 हा विकसित भारत करू. तर त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर थोडं अजून सहकारामध्ये हेल्प केली, जसं सहकार डिपार्टमेंट तर आता स्थापन झालेलं आहे 21मध्ये, पण त्यांना अजून थोडं जर चालना दिली तर आपण खूप काही सहकारामध्ये डेव्हलपमेंट आणू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट हे सहकाराशी निगडीत आहे. तर हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला त्यांना थोडं बूस्ट केलं पाहिजे आणि थोडं अजून त्यांना त्यांच्या पॉलिसी बनवून त्यांना पुढे नेलं पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स देखील असतात. आता तुमचं बँकेमधली PhD आहे म्हणून तुम्हाला विचारतो की कोऑपरेटिव्ह बँक असते, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असते, त्यानंतर आपली गव्हर्नमेंट बँक असते, प्रायव्हेट बँक असते, पतसंस्था असतात काही. तर यांचा नेमका यांची काम करण्याची पद्धत कशी असते आणि यामधला नेमका फरक काय आहे? बघा, आपल्याकडे बेसिकली दोन टाईपच्या बँका असतात. एक पब्लिक बँक, एक प्रायव्हेट बँक. जी पब्लिक बँक असते ती पब्लिकसाठी काम करते, ती सहकारी बँक त्याला आपण जे बोलतो. आणि ज्या प्रायव्हेट बँका असतात त्या प्रायव्हेट त्यांचा उद्देशच असतो की प्रॉफिट कमावणं. तर त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट बँक पब्लिकच्या अंडर येतात? नाही, गव्हर्नमेंट बँक हा वेगळ्या आहेत ज्याच्यामध्ये हस्तक्षेप गव्हर्नमेंटचा असतो. बघा, गव्हर्नमेंट आणि पब्लिकमध्ये फरक असा असतो की जेव्हा आपण जे बोलतो ना मालकी हक्क, तर गव्हर्नमेंट बँकमध्ये गव्हर्नमेंटचा मालकी हक्क 51% जास्त असतो. आणि ज्या खाजगी आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काही भाग असतो, काही बँकेमध्ये असतो. पण मोस्टली जे प्रायव्हेट लेंडर असतात, प्रायव्हेट जे ओनर असतात किंवा एखादा राजकीय घ्या त्याचा हस्तक्षेप जास्त असतो, ते लोक ते प्रायव्हेट बँक असतात त्यांच्याकडे. त्या प्रायव्हेट बँका त्यांना आपण संबोधतो. आणि आपल्या सहकारी बँकांमध्ये जसं की सर्वप्रथम जसं आपलं एखादं गाव घ्या किंवा एखादं तालुका घ्या, त्यामध्ये प्रायमरी बँका असतात, प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक्स असते. ती गावाला आणि जिल्ह्याला कनेक्ट करत असतात.
सेकंडली जिल्हा स्तरावरती डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असते, ती पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण करत असते. थर्डली स्टेट लेवलला तुम्ही बोलाल तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहेत, त्या बँका कार्य करत असतात. नंतर जर तुम्ही नॅशनल लेवलला जाल किंवा एखाद्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाल दुसऱ्या राज्यामध्ये, तर स्टेट लेवलला ज्या आपल्या नॅशनलाइज बँक आहेत त्या कार्य करत असतात. बरं, पण जी बँक एखाद्या गावामध्ये काम करते, तुम्ही म्हटलात की प्रायमरी बँक असते, डिस्ट्रिक्ट बँक असते, त्यानंतर स्टेट लेवल बँक असते. आता या सगळ्या वेगवेगळ्या लेवलवरती काम करणाऱ्या बँकांमध्ये काही कनेक्शन असतं का? बघा, कनेक्शन असं असतं की त्यांचं प्रत्येक बँकेमध्ये काही ना जसं की बँकची प्रणाली आहे, तर ती बेसिकली पॅन कार्डवरती चालत. तुमचा जो पॅन नंबर असतो तो जर मी एखाद्या त्यांच्या सिस्टममध्ये पंच केला तर तो सगळीकडे रिफ्लेक्ट. समजा तुम्ही आता बघितलं असाल की तुम्ही आज एखाद्या एरियामधून तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केलं, मग ते जो कोऑपरेटिव्ह बँकचं असेल किंवा कोणत्याही बँकचं असेल, तुम्ही त्या बँकेच्या ATMमधून पैसे काढता. सेम तुम्ही दुसऱ्या कोणत्याही लोकल घ्या किंवा इंटरनॅशनल घ्या, तुम्ही बँकेच्या मशीनमधून पैसे काढता तेव्हा तुमचे पैसे डेबिट होतात. असं नाही होत की बाबा ह्या बँकेमध्ये तुम्ही ह्या बँकेमध्ये पैसे काढा. तसंच बँकेचं असतं, प्रत्येक बँक एका दुसऱ्या बँकेसोबत त्यांचं एक लिंकअप असतं. जसं की RBI जी बँकांची बँक आहे ती पूर्ण नियंत्रण ठेवते ह्या सर्व बँकावरती. सो कॉर्पोरेटिव्ह बँकेवरती देखील RBIचं नियंत्रण असतं. येस, जे त्यांना लायसन्स भेटतं बेसिकली ते RBIच्या अंडर भेटतं. ह्या सर्व ज्या बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट बँक, नॅशनल बँक, ह्या सर्व बँका RBIच्या अंडर काम करतात. आणि पतसंस्था म्हणजे काय असतं? पतसंस्था म्हणजे समजा की आता एक्झाम्पल जसं तुम्हाला सांगितलं की जर 10 लोक एकत्र आली तर ते एखादी कोऑपरेटिव्ह ओपन करू शकतात. तर पतसंस्था ही तशीच असते. 10 पेक्षा जास्त लोक एकत्र येतात, त्यांचं ती लोकं जे थोडाफार कॉर्पस फंड ज्याला कॅपिटल बोलतो आपण, ते इन्व्हेस्ट करतात आणि त्या माध्यमातून ते एक पतसंस्था ओपन करतात. आणि त्याच्यानंतर ते लोक वेगळे मेंबर जॉईन करतात की तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये या, आम्ही आमच्या पतसंस्थेमध्ये या, तुम्ही आम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करा आणि आम्ही ते काय करेन दुसऱ्यांना कर्ज देऊ, त्या माध्यमातून आम्ही प्रॉफिट कमवू आणि ती संस्था मग मोठी होत जाते. अशा माध्यमातून त्या पतसंस्था मोठ्या झाल्या आणि त्या पतसंस्था नंतर कोऑपरेटिव्ह बँक किंवा डिस्ट्रिक्ट बँकमध्ये त्या तयार. म्हणजे कुठलीही एखादी संस्था, सहकार संस्था, मी बँकेबद्दल बोलतो पर्टिक्युलरली, स्टार्ट होण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा पतसंस्था बनते. पतसंस्था हळूहळू मोठे होऊन तीच पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँक बनते आणि मग कोऑपरेटिव्ह बँकेची परत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जर त्यांना अजून मोठ्या लेवलवर जायचं असेल तर. आता डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक तर ती होत नाही, पण एक मोठी संस्था बोलतो, मोठी कोऑपरेटिव्ह बँक होऊ शकते. कोऑपरेटिव्ह संस्था ती कोऑपरेटिव्ह संस्था. कारण का महाराष्ट्र स्टेट प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची डिस्ट्रिक्ट लेवलची सहकारी बँक आहे. जसं साताऱ्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूरमध्ये कोल्हावरती जिल्हा मध्यवर्ती बँक, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक आहे, ती एकच असते. आणि त्याच्या अंडर तालुक्यामध्ये तुम्ही किती पतसंस्था काढू शकता आणि त्याच्यामध्ये पण एक लिमिटेशन आहे की एवढे किलोमीटरमध्ये किंवा एवढ्या लोकसंख्येमध्ये एवढीच बँक असू शकते. अदरवाईज प्रत्येक बोलतो ना एरियामध्ये बँक ओपन होतील आणि कोणी पण बँक ओपन करू शकेल. तर गव्हर्नमेंटचे असे नियम आहेत की XYZ एरियामध्ये तुम्हाला एवढाच एरिया डिस्टन्स पाहिजे आणि एवढं पॉप्युलेशन मिनिमम पाहिजे, तेव्हा तुम्ही ती संस्था ओपन करू शकता. बरं, आता मला एक सांगा सर, तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन होते PhD करण्यासाठी, परंतु डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक या पर्टिक्युलर विषयामध्ये तुम्ही PhD केली. एवढे सगळे ऑप्शन समोर असताना तुम्ही हा विषय का निवडला? खरं तर पाहायचं असेल तर बेसिकली जर माझा विषय तुम्ही बघितला तर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हा आहे आणि मी साताराच्या असल्या कारणामुळे मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक हा निवडला. कारण का बघा, आपण जे काही करतो त्यासाठी पैसा लागतो. तर जर आपल्याकडे पैसाच नसेल, जर आपल्याला कळलंच नाही की तो पैसा आपण कसा तयार करू शकतो किंवा पैशाचा कसा वापर करू शकतो, तर आपण कोणतेही कामच करू शकत नाही. आपल्याकडे आयडिया बरेच आहेत, आपण खूप काही करू शकतो, आपल्याकडे नंबर ऑफ कोऑपरेटिव्स आहेत, पण त्यांना आपण चालना कशी द्यायची, त्यांना आपण कामं कशी करायची, तर त्यासाठी एक हेड ऑफ दी फॅमिली असतो. तसं टाईपमध्ये आपली जी डिस्ट्रिक्ट बँक असते ती हेड ऑफ द फॅमिली असते. ती बँक प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एका घरामध्ये पोहोचू शकतो. आणि जी बँक आहे डिस्ट्रिक्ट बँक, त्यांना सगळ्यांचा कंट्रोल असतो, त्या पूर्ण जिल्ह्याचा कंट्रोल त्याच्याकडे असतो. तर तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायची असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये, तर तुम्हाला जिल्हा बँकेची मदत लागणारच आहे. कारण का तुम्ही जर एखादं छोटासा जर शेतकरी आहे, त्याला कर्ज घ्यायचं आहे किंवा एखादं काही करायचं आहे, तर त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेत जावंच लागतं. तर त्यामुळे जो लहान म्हणजे एक छोटासा व्यक्ती जर असेल किंवा एखादा शेतकरी, त्याला जर काही करायचं असेल
तर त्याला बँकेत जावं लागतं. त्यासाठी मी हा विषय निवडला की सगळं कनेक्टेड बँकेशी आहे. तर आपण जर बँकेने जर असे काही प्रयोग केले की त्यांना हेल्प केली किंवा त्यांना वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज वेगळे पॉलिसी योजना असतील किंवा असतील. त्यांना योजना असतील दिल्या, तर त्या माध्यमातून हे डेव्हलपमेंट इझिली करता येईल. त्यामुळे मी हा विषय निवडला. बरोबर. आणि आज मला असं वाटतं की बँकेंचं जाळं, मोठ्या मोठ्या बँकांचं जाळं तर शहरी भागांमध्ये किंवा अर्बन एरियाजमध्ये आहे. बट ज्या कॉपरेटिव्ह बँका आहेत त्या ग्राउंड लेवलवरती, रूट लेवलवरती खूप चांगल्या प्रकारे कामं करतायत, जिथं त्यांना म्हणजे जिथं ॲवेलेबल असावं एखाद्या शेतकऱ्यासाठी, एखाद्या मजूर, एखादा त्याचं हातावरती पोट आहे, अशा व्यक्तींसाठी त्या बँका अवेलेबल आहेत. आणि खूप अशा ठिकाणी आहेत जिथं मोठ्या मोठ्या काहीच नाही आहे, तशा ठिकाणी ते सगळं अवेलेबल आहेत. आता थोडंसं मला याच्याबद्दल पण बोलायचं होतं की एक बिझनेसमॅन म्हणून समजलं मला की सहकारी बँका ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी, सामान्य नागरिकांसाठी खूप चांगल्या आहेत. पण सपोज मी एक बिझनेसमॅन आहे, मला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर त्यासाठी या बँकांचा कसा फायदा मी घेऊ शकतो किंवा मला यांच्या कार्यप्रणालीचा कशी मदत होऊ शकते ॲज अ बिझनेस? बघा, सहकारी बँक घ्या किंवा तुम्ही कोणतीही बँक घ्या, सर्वांची कामं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली आहेत. जसं की तुम्ही कोणत्याही बँकमध्ये जा, सहकारी बँक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा नॅशनलाइज बँक असो किंवा डिस्ट्रिक्ट बँक, कोणतीही बँक घ्या, त्याच्यामध्ये बेसिकली जे बँकेचे कार्य असतात की कोणतीही बँक तुमचं अकाउंट ओपन करू शकते. मध्ये सेव्हिंग अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल, ती बँक तुम्हाला कर्ज प्रोव्हाइड करते. तुम्हाला एखादं बिझनेससाठी लोन हवं असेल किंवा एखादा शेतकरी लोन हवा असेल किंवा एखादा विमा काढायचा असेल तर ती बँक प्रोव्हाइड करते. सेकंडली, आता ज्या डिस्ट्रिक्ट बँक असतात त्यामध्ये आता आपण सोनं तारणही बरेचसे पतपेढी किंवा बरेचसे बँकाही त्यामध्ये करायला लागलेत आहेत. म्हणजे जे स्कोप नॅशनलाइज बँकमध्ये आहेत ते सेम स्कोप, ते सेम वर्क आता डिस्ट्रिक्ट बँकही करतात आहेत. तर त्याची जसे जे नॅशनलाइज बँक कामं करतात सेम त्याच पॅरलली डिस्ट्रिक्ट बँकही कामं करतात. सेम त्यांचेही रोल्स, त्यांच्याही ड्युटी सेम असतात. दोन्ही बँकाचे ड्युटी रोल सेम असतात. कॉपरेटिव्ह बँक, प्रायमरी बँक, तुमची नॅशनल बँक सर्व एकच प्रकारच्या बँक आहेत. फक्त एवढंच की ज्या प्रायमरी बँक असतात त्या लोकल लेवलला काम करतात, ॲग्रिकल्चर बँक असतात त्या शेतकऱ्याच्या हितासाठी काम करतात, ज्या डिस्ट्रिक्ट बँक आहे त्या सर्वांसाठी काम करते. बरोबर. आणि आता सहकार चळवळ म्हणजे आपण जसं ब्रॉडर प्रॉस्पेक्टमध्ये पाहिलं तर सहकार चळवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी जोडलेला एक भाग आहे. बरोबर. काही पॉलिटिकल पार्टीज राजकारण करतात किंवा काही नेते राजकारण करतील, बट हे कुणीच टाळू शकत नाही किंवा हे कुणीच इग्नोर करू शकत नाही की त्यांनी खूप चांगला इम्पॅक्ट जो आहे तो ग्राउंड लेवलवरती केलेला आहे. येस. तर सर, आता बिझनेसबद्दलच आपण बोलतो आहे, तर एखाद्या व्यवसायासाठी सहकारी बँकांमधून काय व्याजदर असतात बरं? बघा, व्याजदर जे असतं ते प्रत्येकी लेवलला वेगळं असतं. ज्या सहकारी बँक असतात त्यामध्ये दरम्यान 9 ते 10% किंवा 11% हे व्याजदर असतं. ज्या नॅशनलाइज बँक असतात, जसं प्रायव्हेट बँका असतात, त्यामध्ये थोडं व्याजदर जास्त असतं, लाईक अराऊंड 10 ते 13% असतं. आणि ज्या डिस्ट्रिक्ट लेवलला ज्या कॉपरेटिव्ह बँक असतात, ज्या पतसंस्था असतात, त्याच्यामध्ये व्याजदर थोडं कमी असतं. बरं. 1-2% बेसिकली स्लाइट डिफरन्स असतो. म्हणजे बाकीच्या क्षेत्रांपेक्षा, म्हणजे बाकीच्या गव्हर्नमेंट बँक किंवा प्रायव्हेट बँकांपेक्षा कमी असतं. हां, कमी असतं. कारण का त्यांना काय करायचं असतं, जे लोकल आहेत, जे लोकल उद्योग आहेत त्यांना चालना द्यायची असते. त्या अनुषंगाने त्यांनी थोडेसे व्याजदर कमी ठेवलेले आहेत. आणि ज्या प्रायव्हेट बँका आहेत, ज्या नॅशनलाइज बँका आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी खूप बिझनेस आहे, त्यांना काही गरज नाही. पण जर आपण जसं बोलतो की नॅशनलाइज बँका ऑलरेडी त्यांना खूप फंडिंग असतं, ते लोक त्यांचे वायडर ब्रँच असतात. पण ज्या लोकल बँक असतात, ज्या डिस्ट्रिक्ट बँक असतात, त्यांना स्कोप काय असतो की ते जे लोकल आहे, तिथले लोक आहे, त्यांना चालना द्या, तिथल्या लोकांचा डेव्हलपमेंट करा. कारण का ती बँक जी स्थापन होते त्या कामासाठी स्थापन होते. बरोबर. की लोकल आपण कसं सहकारातून कसं मोठं निर्माण करू शकतो त्या जागेसाठी किंवा त्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी. त्यामुळे त्यांना थोडा व्याजदर त्यांचा कमी असतो. तर सर, आपण पाहिलं की म्हणजे आपण न्यूजपेपरमध्येही खूप वेळा पाहतो, बातम्यामध्येही आपण ऐकतो की काही सहकारी बँका सेवा करण्याच्या उद्देशानं काम न करता नफा मिळवण्याच्या उद्देशानं देखील काम करतात. म्हणजे नफ्याच्या मागे पळतात, जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी ते काम करतात. तर याच्यातला समतोल कसा शोधला पाहिजे? सेवा आणि नफा यातला समतोल सहकारी बँकेने कसा शोधला पाहिजे? बघा, सहकारी बँक असं नाही की त्या नफा नाही करत. सहकारी बँकाही नफा करतात. जर नफा त्यांनी नाही केला तर त्या बँक कदाचित क्लोजही होऊ शकतात, बंदी पडू शकतात, त्यांना ताळा लागू शकतो. बरोबर. तर सहकारी बँकाही प्रॉफिट कमवतात, पण तो जो प्रॉफिट कमवतात ती लोक त्याच
जे पण त्यांचे जे मेंबर आहेत किंवा त्यांचे जे 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 हिस्सा आहेत, शेअर होल्डर आहेत, त्यांना तो डिस्ट्रीब्यूट करतात. आणि त्यांच्यासाठी ते नवीन नवीन लाईक एखादी मशिनरी आणायची असेल किंवा एखादं डिजिटलायझेशन करायचं असेल किंवा एखादं आपण बोलतो ना की फ्री सॅम्पलिंग, फ्री डिस्ट्रीब्युशन करायचं असेल किंवा डिजिटलायझेशन करायचं असेल, तर ती लोकं त्या माध्यमातून ते करत असतात. तर नफाही ते लोकं करतात, पण ती लोकं तोच नफा त्या सर्वांसाठी तो यूज केला जातो. आणि ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट जर तुम्ही बोलत असाल, तर प्रायव्हेटमध्ये जो नफा असतो तो जे त्यांचे मालक आहेत किंवा इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या खिशात तो जातो. हो, इव्हन एम्प्लॉईजला देखील तो नफा मिळत नाही. हां, त्यांना नाही मिळत नफा. एकदम एम्प्लॉईजला तर सॅलरी मिळते. जर सपोज एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय, आता मी प्रायव्हेटमध्ये 7-8 वर्ष काम केलेलं आहे. एखाद्या कंपनीने भलेही किती नफा कमवू द्या, एम्प्लॉईला फक्त सॅलरीज मिळणार आहे. नफा जो असणार आहे तो कंपनीचे जे ओनर असतील, कंपनीचे जे शेअर होल्डर असतील, जे मेन ज्यांच्याकडे जास्त शेअर्सचं पर्सेंटेज आहे, तशाच लोकांना तो नफा मिळतो. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की काही काही कंपन्या बंद देखील पडतात किंवा काही काही संस्था बंद देखील पडतात. आता या ज्या काही संस्था बंद पडतात, तर असं खूप वेळेस पाहून येतं की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप खूप जास्त असतो. राजकीय हस्तक्षेपामुळे या बंद पडतात. जर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, जर त्यांनी एका नाही का व्यवस्थित मार्गानं काम केलं किंवा राजकीय हस्तक्षेप जर कमी केला, तर कदाचित या संस्था, एवढ्या चांगल्या संस्था, जेवढा आपला इतिहास राहिलेला आहे, तर त्या बंद करण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर तुम्हाला काय वाटतं, राजकीय हस्तक्षेपामुळं या संस्था बंद पडतात का? हां, जसं की तुम्ही बघत असाल की बऱ्याच ज्या संस्था असतात त्या राजकीय हस्तक्षेपामुळे बंद पडतात. त्यासाठीच त्या बंद नाही पडू किंवा राजकीय हस्तक्षेप कसा कमीत कमी करता येईल किंवा त्यांचं कसं रुलिंग कमी करता येईल किंवा त्यातून जो भ्रष्टाचार होतो तो कसा कमी करण्यात येईल, त्यासाठीच जो भारत सरकारने एक नवीन कॉर्पोरेट डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे. ती लोकं पूर्ण त्याच्यावरती ओव्हरव्ह्यू करतात की कोणती संस्था काय करत आहे. त्यांची सर्व रिपोर्टिंग आता जी जी जसं मी तुम्हाला सांगितलं की डिस्ट्रिक्ट बँक रिपोर्ट करते RBIला, तर RBI रिपोर्ट करते त्या डिपार्टमेंटला पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटला रिपोर्ट करते की बाबा याचा एवढा नफा आहे, एवढा प्रॉफिट आहे, याचं एवढं NPA आहे किंवा याचं एवढं इंटरेस्ट हा व्याजदर चार्ज करतो आहे. ते सगळ्या गोष्टी सर्व रिपोर्ट, त्याचे ऑडिट रिपोर्ट सर्व हे RBIला पण जातात आणि त्या इंडियन गव्हर्नमेंटला पण ते सबमिट होतात डिपार्टमेंट. बरोबर. तुमचं असं म्हणणं आहे की हे जे डिपार्टमेंट नवीन बनलं आहे, या डिपार्टमेंटमुळे खूप साऱ्या गोष्टी आता सुरळीत होतील. जे काही भ्रष्टाचार होतो आहे किंवा ज्या प्रकारचं राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे या संस्थांमधला, तर तो कमी व्हायला प्राधान्य मिळू शकतं या डिपार्टमेंटमुळे. हां, मोस्टली आता तसं झालेलं आहे की जे राजकीय नेते होते, तुम्ही बघितलं असाल हल्लीमध्ये बरेच राजकीय नेते बऱ्याच राजकीय नेत्यांनी जे अध्यक्षपद होते ते काढून दुसऱ्या लोकांना दिले, त्यातल्या एखाद्या शेतकऱ्याला दिले. कारण का जर समजा त्यांनी जर एखादा भ्रष्टाचार केला असेल तर तो उघडीस आला तर त्याचं पूर्ण राजकीय करिअर खराब होऊ शकतं. बरोबर. त्यामुळे जे आता राजकीय नेते आहेत ते हळूहळू एक पायरी खाली उतरत आहेत. तो जो ती जी पद असते ते दुसऱ्यांना देत आहेत आणि त्या माध्यमातून ती संस्था आता कार्य करत आहेत. बरोबर, बरोबर. सर, धन्यवाद तुम्ही बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. आपण खूप वेगवेगळ्या विषयांवरती खूप सविस्तर चर्चा केलेली आहे आणि नक्कीच महाराष्ट्राला सहकार चळवळीचा इतिहास काय आहे, याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं योगदान काय आहे, याच्यामध्ये साखर कारखाने म्हणा, बँक म्हणा किंवा दूध क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळ्या जे काही सहकारी संस्था आहेत, याच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये या संस्था कशाप्रकारे योगदान करत आहेत हे तुमच्या थ्रू आज महाराष्ट्राला नक्कीच कळालं असेल. सो धन्यवाद तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल.